नमस्कार, शुभ सकाळ। आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर हा संडेचा ब्लॉग आहे, थोडासा एडिट करायला उशीर झालाय। तर संडेची जी सकाळ आहे ना थोडीशी निवांतच असते, अगदी आरामात सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात। पण या गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही जर समोर बघत असाल ना तर माझ्याकडनं ना झाडांकडे ना टोटली दुर्लक्ष झालेलं आहे। आणि दिवाळीच्या आधीपासून म्हणजे सप्टेंबर एंड ऑक्टोबर पूर्ण गेला आणि आता नोव्हेंबर ऑलमोस्ट माझ्याकडनं झाडांकडे ना म्हणजे पूर्णपणे इग्नोरच झालेला आहे आणि झाडांचं पूर्णपणे झाडं सुकून गेली आहेत बघा। तर आता हे पण एक दिवशी वेळात वेळ काढून ही कामं करायची आहेत, कारण आता ऋतू पण चेंज झालेला आहे। तर जसं जसं आपण आपल्या आहारात चेंजेस करत असतो तसं झाडांच्या काळजी घेण्यातो म्हणजे जे आपण घेतो ना त्याच्यामध्ये पण थोडेफार आपल्याला चेंजेस करावे लागतात। तर ते मी तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन। तर आज संडे असल्यामुळे ना म्हटलं जो मसाल्याचा जो डब्बा असतो ना तो माझ्या मते 1 महिना झाला मी काही त्याला रिप्लेस म्हणजे क्लीन केला नव्हता। तर म्हटलं चला आज यातले सगळे पदार्थ जे असतात राई जिरं सगळं संपलेलं होतं, तर म्हटलं चला ते पण क्लीन करून घेते आणि छान व्यवस्थित आपण तो परत भरून ठेवू म्हणून ना मी थोडासा ड्राय करायला ठेवला। आणि याच्यामध्ये ना मी छोटीशी अशी वाटी ठेवते म्हणजे जेणेकरून एक्स्ट्रा पदार्थ जर मला काही ठेवायचं असेल ना तर त्या वाटीच्या वरती ना बरोबर राहून जातात। दूध गरम करून घेतलं कारण आज संडे आहे आणि आज मला निवांत असं बसून पहिली कॉफी प्यायची। बरेच दिवस झाले मी कॉफी प्यायली नव्हती, तर म्हटलं सचिनला चहा देईन आणि माझ्यासाठी छान अशी कॉफी करून घेईन। आणि आज गोवर्धनचं आलेलं दूध, मला गोवर्धनचं एवढे प्रोडक्ट्स नाही आवडत, फक्त मी तूपच काय ते घेऊन येते। पण मला दूध तेवढं असं वाटत नाही म्हणजे टेस्टला। मला जी प्रभातची सवय झाली ना त्याच्यामुळे मी शक्यतो प्रभातच आणते, नाही तर मग चितळेचं घेऊन येते। तर आता ना नाश्ता पण करायचा आहे। तर नाश्ता ना आज मी तुम्हाला आठवतं गेल्या काही दिवसांपूर्वी एक चितळेचं रेडी टू यूजचं पॅकेट आणलेलं, म्हणजे ज्याच्यामध्ये मी ढोकळा आणलेला, इडली आणलेला, मेदूवडा आणलेला, असे बरेचसे पॅकेटेस घेऊन आलेली। त्याच्यातला मेदूवडा तर आपला ट्राय करून झालाय, पण आज मी संडे असल्यामुळे विचार करते आज आपण इडलीचं बॅटर मिक्स करूया। पण यावेळेस काय करणार आहोत ना आपण इडलीचं जे बॅटर आहे ना ते मी इडली तर बनवलेली पण ती खूप छान झालेली इडली, मी तुमच्याबरोबर शेअर पण केलेली। पण आता कसं आहे माझ्याकडे जे आपलं सूप इन्स्टंट जी रेसिपी होती ती आपल्याकडे तयार होती, तर म्हटलं ते पण होईल आणि म्हटलं चटणी करू आणि त्याचबरोबर आपण याचे डोसे करू, कारण थोडासा संडे असल्यामुळे मी पण कंटाळा केला। आणि आज किचन ऑर्गनायझेशनसाठी ना मी IKEAला गेलेली काल आणि तिथून काही गोष्टी घेऊन आलेली। तर हा जो आपला कॉर्नर आहे ना हा थोडासा मला सेट पण करायचा आहे, तर इथे थोडंसं रिप्लेसमेंट असं नाही पण थोडंसं काही चेंज पण करायचं, तर ते पण तुमच्याबरोबर आज शेअर करते मी काय काय घेऊन आलेली IKEAमधनं। तर हे पूर्ण पॅकेट मी रिकामी करून घेतलं आणि हे जे पीठ आहे ना हे बऱ्यापैकी जाडसर होतं, म्हणजे अगदी थोडंसं इडलीसारखंच होतं, थोडासा रवा असतो ना कचकचित तसाच आहे। तर यांनी या बॅटरला ना 350 ml पाणी घालण्यासाठी सांगितलेलं। आज मी वॉटर बॉटल पण नाही भरली, ही जी पाण्याची बॉटल असते ती काल ना ॲक्च्युली संध्याकाळीच मी ताजी भरून ठेवलेली म्हणून मग मी ती काही सकाळी भरली नाही। म्हटलं आता हे रिकामी झालं की मी करेन आणि मी अंदाजानेच पाणी टाकते, कारण मला आता बऱ्यापैकी सवय झाली आहे मेजरमेंटची, त्याच्यामुळे मला अंदाजा येतो की 350 ml किती असेल, 500 ml किती असते, तर मी अंदाजाने डायरेक्ट ओतते। तर इथे आपण म्हणजे त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेलं हे पीठ तुम्ही मिक्स करून 10 मिनिटासाठी बाजूला करून ठेवा आणि 10 मिनिटानंतर मग तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंफार पाणी टाकून तुम्ही ॲडजस्ट करून बॅटर मग तुम्ही त्याचं इडली बनवू शकता। तर मी तर डोसे करणार आहे त्याच्यामुळे मला थोडंसं पातळच हवं आहे। तर आता नारळ फोडून घेतला आहे आणि पप्पांनी दिलेले नारळ ना अगदी जाडसर निघतात, माझे मी जे नेहमी विकत आणते ना ते असे जाडसर निघत नाही। तर हा किसून घेते कारण आता मला करायची चटणी तयार करायची होती। चटणीची रेसिपी मी काही शेअर करत नाही, कारण चटणीची रेसिपी मी याच्या आधी पण तुमच्याबरोबर बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे। तर खोबरं आहे, लसूण आहे, त्याचबरोबर मिरची, कोथिंबीर आहे, थोडीशी मी चिंच टाकलेली, जर तुम्हाला वाटत असेल तर लिंबू फक्त टाकलं तरी चालेल, मी थोडंसं चिंच थोडीशी लिंबू पण टाकलेलं आणि थोडंसं मीठ टाकलेलं आणि हे सगळं मिक्स करून मग वाटून घ्यायचं होतं मिक्सरमधनं। आता हे बघा बॅटर 10 मिनिटानंतर खूप छान असं फुलून आलेलं। तर आता मी याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं आणि पाणी ओतून घेतलं आणि मला जेवढं डोसा बॅटर जसं असतं ना तसं मी पातळ करून घेतलं। मी काय अगदी डोसा करणार नाही, थोडेसे जाडसर म्हणजे जशा आपल्या आंबोळ्या असतात ना तशा पद्धतीने करायचं। तर मी फक्त बघायला हे करते की याच्या डोसेच्या म्हणजे जे आंबोळ्या आपण करणार आहोत त्या कशा होतात, कारण कारण यांचं ना डोसा बॅटर वेगळं आहे आणि इडलीचं बॅटर वेगळं आहे, म्हणजे डोसा बॅटरचं पीठ वेगळं आहे, इडली बॅटरचं पीठ वेगवेगळं आहे। तर मी म्हटलं इडलीच्या ह्याने पण आपण डोसे करू शकतो, जसं आपण घरातल्या आपल्या बॅटरने करतो, यांच्या बॅटरने का नाही करता येणार, म्हणून असा विचार करून मी म्हटलं नाही आपण करून बघूया होतात की नाही ते तरी कळेल। कारण ना डोसा बॅटरचं पीठ आहे ना ते थोडं यांचं महाग आहे, आय थिंक 60 रुपीजला आहे आणि इडलीचं जे डोसा बॅटरचं हे पीठ आहे ना हे 35 रुपीजला पॅकेट आहे। तर मग ऑलमोस्ट बऱ्यापैकी डिफरन्स आहे। तर मी म्हटलं कधीतरी हे आणलं तर कधीतरी बरं पडतं।
तर आता आपण डोसे करून घेऊया. पण डोसे ना तेवढे असे किंवा जे काही तुम्ही म्हणू शकता आंबोळ्या तेवढ्या अशा छान अशा नव्हत्या होत्या, कारण ना ते पीठ खूप जाडसर होतं. पण थोडे जाडसर घातल्या ना तर थोड्याशा त्या निघत होत्या. तर आता याच्यावरती मी काय करणार आहे, पोळी मसाला पण माझ्याकडे घरी तयारच असतो. तर सचिनला बटर आणि माझ्यासाठी मी तेलच टाकणार आहे याच्यावरती डोशावरती. आणि तूप किंवा जर बटर टाकून जर हा तुम्ही डोसा असा करून खाल्ला तर खूप छान त्याची टेस्ट येते. याची रेसिपी पण मी बऱ्याच वेळा आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे माझ्या ब्लॉगमधनं, म्हणून मग मी काही पोळी मसाल्याची रेसिपी पण यावेळेस काही शेअर केली नाही आहे. जर व्हिडिओ मला मिळाला ना तर मी साईडला टॅग करते किंवा मग खाली लिंक देते, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. किंवा आपले जे मील प्लॅनिंगचे व्हिडिओ आहेत ना प्लेलिस्टमध्ये, तिथे पण तुम्हाला त्याचे डिटेल्समध्ये सगळं बघायला मिळेल की याची रेसिपी वगैरे जे काही आहे किंवा जे काही डोस्याची चटणीची वगैरे रेसिपी आहे ना ती पण सगळी तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळेल. तर आता माझे डोसे इथे करून झालेले आहेत आणि इथे चटणी पण तयार आहे. तर जसं मी चटणीमध्ये म्हटलेलं अगदी बेसिक होती आणि ही चटणी ना मी थोडीशी जाडसर ठेवली. आणि आता मला जे संध्याकाळीसाठी म्हणजे एक रविवार असला की मी एकाच वेळेस जेवण बनवते, म्हणजे सकाळी ग्रेव्हीचं वगैरे काहीतरी, आणि भाजी मी 2 वेळेस वेगवेगळी बनवते. पण जी ग्रेव्हीसाठी जी भाजी करणार असतो किंवा जे वरण असतं किंवा सार असतं ना ते मात्र हेच चटणीचा वापर करून मी करणार आहे. तर IKEAमधनं मी हा एक रॅक आणलेला आणि हे जे 2 कंटेनरचे झाकण आणलेले, कारण तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे डब्बे भरपूर आहेत पण झाकण कमी आहेत. तर हे मला ऑफरमध्ये मिळाले, कारण असं जर मी घ्यायला गेले असते ना तर 100 रुपये एक लीड आहे. तर हे मला 50ला एक लीड मिळालं, म्हणून मग मी 2 लीड घेतले. ॲक्च्युली तिसरं पण मला अजून एक घ्यायचं होतं, पण मग त्याची किंमत थोडीशी सेलमध्ये जास्त होती, 80 रुपीज दाखवत होती. तर मी म्हटलं नको, त्यांच्या प्रॉडक्टनुसार जी प्राईस असते कधी कधी सेलमध्ये ना, मग त्याच्यामध्ये आपल्याला जर कमी जास्त बसत असतील ना तर मग तुम्ही घेऊ शकता. प्रॉडक्ट खूप चांगले असतात सेलमधले प्रॉडक्ट, असं काही खूप जास्त असं काही त्याच्यामध्ये डॅमेज वगैरे नसतं. तर मी हे खूप व्यवस्थित नीट बघून ना असे 2 घेतले, कारण माझ्याकडे ना काचेचे पण आय थिंक आता 6 कंटेनर आहेत माझ्याकडे आणि प्लास्टिकचे असे 3 आहेत आणि माझ्याकडे तुम्ही झाकण बघाल ना तर 3च झाकण आहेत. तर त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं नको, आता झाकण आपल्याला जर 50 रुपीजला एक मिळतं तर आपण घेऊन टाकू. कारण हे झाकण पण आहे ना यांची IKEAची क्वालिटी अगदी वेगळी असते, खूप म्हणजे अगदी चांगली असते. म्हणजे त्याचा रबर पण खूप जास्त असा खराब होत नाही. फक्त तुम्ही ना जेवढे म्हणजे याचेच नाही कुठल्याही कंपनीचं जर तुम्ही अशी झाकणं वापरत असाल ना, जेव्हा तुम्ही वॉश करता ना त्याच्यानंतर ती व्यवस्थित ड्राय झाली पाहिजे. जर ती थोडी जरी ओली राहिली ना तर त्याच्यावरती तर असं कारी येते ना, तसं ते सगळ्या साईडने काळं काळं होतं. आणि मग ना ते थोडेसे यूज करायला जेव्हा आपण घेतो ना कंटिन्यूस, तेव्हा त्याचा ना अगदी कलर ना अगदी थोडासा उतरत जातो, अगदी व्हाईट वगैरे दिसत नाही. आणि यांचे ब्लू कलर असल्यामुळे ना तो मला एक टेन्शन नसतं की अगदी खराब झाले तरी काही ते दिसून येत नाही. आणि IKEAमधनं मी काय घेतलं, जसं मी तुम्हाला म्हटलेलं की प्लांट, ते बघूनच मी त्याच्या प्रेमात पडलेली अक्षरशः, आणि म्हटलं मला लावायचं होतं. पण हे कसं आहे, तुम्ही बाहेर याला खूप जास्त असं उन्हामध्ये लावू शकत नाही, सनलाईट खूप जास्त येते. म्हणजे बाहेर आता खिडकी जशी ओपन झाली ना तर त्या साईडला ना खूप जास्त ऊन येतं. तर मी खूप जास्त उन्हामध्ये मला याला ठेवायचं नाही. पहिले थोडे दिवस मी याला घरातच ठेवणार आहे, म्हणजे अगदी जिथे खूप जास्त थंड पण नाही आणि खूप जास्त ऊन पण नाही, तर अशा ठिकाणी मी याला ठेवणार आहे. आणि नंतर मग मी थोडं शिफ्ट करून म्हणजे आत बाहेर करून ना अशा पद्धतीने हे प्लांट मला म्हणजे माझ्या घरात ठेवायचं आहे. तर बघू, आता बऱ्यापैकी माझा विचार असा चाललाय. आता संध्याकाळी ना म्हणजे दुपारी पूर्ण वेळ जो होता ना संडेचा, तो मी या कामात घालवलेला आहे आज. आणि ही 1 किलोची ऑर्डर्स होती चॉकलेटची, तर ती मी कंप्लीट करून घेतली. तर ही ना साईजमध्ये थोडीशी मोठी आहेत, म्हणजे मी बऱ्याच वेळा म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसारच देते. पण जेव्हा अर्धा किलो 1 किलो थोडीशी मोठी साईज असेल ना तर असं खाताना पण मुलांना खूप छान वाटतं. एक खाल्लं तरी भरपूर होऊन जातं. आणि एका वेळेस एक म्हणजे 2 देण्यापेक्षा छोटी एकच व्यवस्थित मोठं दिलं ना तर ते छान वाटतं. त्याच्यामुळे मी शक्यतो जेव्हा KG मध्ये ऑर्डर्स असतात ना, शक्यतो मोठीच चॉकलेट्स बनवण्याचा प्रयत्न करते. अगदी छोटी मी नाही बनवत. आणि जेव्हा हॅम्पर्स वगैरे जेव्हा असते, जेव्हा बल्क ऑर्डर असते, जेव्हा त्यांना प्रत्येकाला काही कस्टमाइज वगैरे जेव्हा करायचं असतं ना, तेव्हा मी थोडीशी छोटी साईज घेते, म्हणजे प्रत्येकाच्या बजेटमध्ये पण बसलं पाहिजे. तर त्याचा विचार करून मी बसते. तर हेच मला आवरायला बऱ्यापैकी वेळ गेला आज. आणि त्याच्यानंतर मला जे क्रिसमसचं माझं पॅकिंग करायचं होतं त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हटलेलं की मिनीमध्ये यावेळेस मी विचार केलाय. तर तुम्ही बघू शकता चॉकलेट्स पण अगदी मी मिनी साईजमध्येच बनवलेत. म्हणजे जसे आपले कुकीज मी बनवणार होते ना तशाच पद्धतीने हे चॉकलेट्स बनवलेत. तर हे थोडेसे डार्क चॉकलेट्समध्ये आहे हे, आणि हे व्हाईटमध्ये आहे, हे ओरिओ फ्लेवरचं आहे, आणि हे पान फ्लेवरचं आहे. म्हणजे आता मी बनवताना पान फ्लेवरचं बनवलेलं आहे, तुम्ही कुठल्याही फ्लेवरचे वगैरे वेगवेगळे बनवू शकता.
तर याला मॅचिंग म्हणजे याला मॅच होईल अशा पद्धतीचे मी कुकीज पण सेम साईजचे बनवलेत बघा. अगदी छोट्या छोट्या साईजचे, म्हणजे जर तुम्ही हातात घेतलात तर ही साईज आणि ही साईज अगदी मॅच होते बघा. म्हणजे मी त्या साईजचा विचार करूनच बनवला. तर ही जी आपली जी कुकीज आहेत, मिनी कुकीज मी ज्या बनवलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये हे जे आहे ते हेझलनट आहे आणि जे दुसरं आहे ना ते सिनॅमन आपलं ब्लूबेरीमध्ये बनवलेलं आहे. तर कसं जेव्हा क्रिसमसचे पदार्थ असतात ना तेव्हा त्याच्यामध्ये ना दालचिनीचा एक खूप स्ट्रॉंग असा फ्लेवर असतो. तर त्यावेळेस ना यासाठी ना म्हणजे बरंच जसं तुम्ही प्लम केक वगैरे जर म्हणाल ना तर त्याच्यामुळे दालचिनीचा फ्लेवर खूप जास्त स्ट्रॉंग असतो आणि ते खूप म्हणजे त्या वासानेच असं खाण्याची इच्छा होते. त्यामुळे क्रिसमसचं स्पेशल आहे त्याच्यामुळे मग मी याच्यामध्ये म्हणजे दालचिनी पावडर खूप जास्त वापरली आहे आणि ती दिसायला खूप छान आणि मस्त दिसतात. अगदी मिनी मिनी दिसत आहे ते. तर थँक्यू ऐश्वर्या की ही जी थोडीशी आयडिया माझ्या डोक्यात म्हणजे तुम्ही सुचवलेली, तुमच्या बेबीसाठी तुम्हाला ती आयडिया आलेली आणि त्यामार्फत मला माझ्या हॅम्परसाठी ही एक नवीन आयडिया सुचलेली आहे. तर मी हे अशा पद्धतीने बनवलेत आणि हे 2 फ्लेवरमध्ये बनवलेत. आता म्हणजे जसं जसं क्रिसमस चालू होईल त्याच्या आधी माझं जे प्रिपरेशन होईल त्याच्यामध्ये चोको चिप्समध्ये वगैरे अशी बरीचशी व्हरायटी करायची. आणि हे जे म्हणाल ना तर या ज्या कुकी आहेत ना या ओट्सच्या आहेत, ओट्स ब्लूबेरी मिक्स आहेत आणि या पण आहेत ना माझ्या एक ऑर्डर होती तर त्याच्यामधल्या ज्या थोड्याशा म्हणजे अशा साईडला कधी कधी थोड्याशा क्रॅक जातात किंवा अशा थोड्याशा तुटतात वगैरे ना, तर त्या मी पॅकिंगमध्ये भरत नाही तर त्या साईडला राहतात. तर त्यातल्या या 3 पीस राहिलेले तर ते मी आता ठेवले, तर हे आम्हाला घरात खायला होतील. आणि हे आता माझं आहे ना हे पॅकिंग करायचं आहे, जे आपले क्रिसमसचे जे बॉक्सेस आणलेले ना त्याच्यामध्ये मला हे पॅक करून द्यायचं आहे. तर त्याचीही तयारी पण करायची आहे मला. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मला काही रेसिपी शूट म्हणजे शेअर नाही करता आली कारण मला हे छोटं छोटं खूप काम करायला ना बराचसा वेळ गेला, पण क्रिसमसच्या आधी एकदा नक्की शेअर करेन. तर चला आता हे पॅक करून घेते. आता हे सगळं जे आहे ना ते मी आता इथे बसून निवांत पॅकिंग करणार आहे कारण पॅकिंगला पण तेवढंच लक्ष द्यावं लागतं आणि तेवढाच वेळ देखील जातो. आणि जोपर्यंत ही ऑर्डर त्यांच्याकडे म्हणजे ज्यांची ऑर्डर असते त्यांच्याकडे ती व्यवस्थित नीट डिलिव्हर्ड होत नाही ना तोपर्यंत मला प्रत्येक वेळेस टेन्शन असतं. आणि एक कसं असतं की आजची जी ऑर्डर आहे ती व्यवस्थित बनली आहे की नाही, टेस्ट कशी असेल, काही असेल. कारण मला ना एक सवय आहे की मी कधीही ना म्हणजे कुठली इव्हन रेसिपी वगैरे पण करताना किंवा हे जेव्हा करते ना मी तेव्हा ते मी टेस्ट करून नाही बघत. कारण माझी आई नेहमी म्हणते की अगं पदार्थ खाता म्हणजे करताना जर आपण त्यातलं खाऊन म्हणजे टेस्ट घेऊन जर करत असतो त्याची टेस्ट कमी होते असं ती मला नेहमी सांगते. म्हणजे करता करता एखादं असं तोंडात नाही टाकायचं. आता आपण पण शिरा बनवायला घेतला तर त्याच्यामध्ये काजू बदाम टाकतो तर पटकन आपण एक तोंडात टाकला तर तसं नाही करायचं. तर ती असं म्हणते नेहमी की खाता म्हणजे तुला खायचंय तर वेगळं बाजूला घेऊन वगैरे खा, पण ज्या पदार्थामध्ये तू टाकणार आहे त्याच्यातलं घेऊन खाऊ नकोस, पदार्थाची टेस्ट कमी असते. अशा तिच्याच बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना ज्या मला असं जेवण बनवताना किंवा माझं हे सगळं प्रिपरेशन करताना आठवत असतात. मग मी त्या थोड्या गोष्टी कंट्रोल करते आणि ती मला तर सवयच लागली. मी असं शक्यतो कधीच टेस्ट करून बघत नाही, फारच अगदी वाटलं ना तरच, नाही तर शक्यतो मी करत नाही. आता ना इकडे ना आपल्याला जे मी प्लांट आणला आयकिया मधलं ना ते पण मला ठेवायचंय. तर तो पण मी विचार करते की कुठे ठेवू, कसं ठेवू मला माहिती नाही. विचार करत होती मी इथे ठेवायचा, कारण तुम्ही बघाल ना तर याची जागा काही अजून सुटत नाही. जोपर्यंत तिथे काही येणार नाही तोपर्यंत सुटणार नाही. आणि हा जो वास होता ना माझ्याकडे, ही जी कुंडी होती सिरॅमिकची जी पण आयकियामधनं घेतलेली त्याच्यामध्ये हे अगदी छान दिसतंय, मस्त दिसतंय. तर मी विचार केला जर असं खाली ठेवलं ना तर ते खूप खाली होऊन जातं आणि दिसण्यात पण येत नाहीये. मी ऍक्च्युली तसाच विचार करून आणलेला, पण जर मी इथे वरती ठेवलं ना तर ते खूप अगदी म्हणजे त्याला जागेमध्ये खूप अगदी हे होऊन जात आहे, ते अडकून जात आहे असं मला वाटतंय. पण दिसायला पण तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कमेंट करून सांगा. मी तर इथे टेबलवरतीच ते ठेवलेलं, तर मला असं वाटतं एवढं काही असं सूट होत नाहीये. मला इकडच्यासाठी काहीतरी वेगळंच ऑप्शन चूज करावा लागणार आहे, काहीतरी वेगळी गोष्ट इकडच्यासाठी मला घेऊन यावी लागणार आहे. तर तुमच्या नोटीसमध्ये जर काही असेल मला तर नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते, कारण आता हे सगळं प्रिपरेशनचं म्हणजे पूर्ण काम मला करायचं, कारण आज सगळं पॅकिंग होणार आहे. अजून मला थोडीशी कुकीज म्हणजे बनवलेली आहेत, थोडी थंड व्हायची आहेत म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर नाही केली, नाही तर नक्की शेअर केली असती.
कारण खूपच गरम आहेत ती. मी आताच ओटीजी मधनं बाहेर काढली. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. काही सजेशन असेल ते देखील मला नक्की सांगा. उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.